नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बातमीपत्राची सुरुवात करूयात. पुढच्या 25 मिनिटात आपल्याला 50 बातम्या पाहायच्या आहेत, पण त्याआधी पाहूयात एक ब्रेकिंग बातमी. माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सून ज्या आहेत त्या मिनल खदगावकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे नांदेड लोकसभेसाठी मिनल खदगावकर याही इच्छुक आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय. गेल्या आठवड्यात भाजपा पक्ष निरीक्षकांसमोरही मिनल खदगावकर यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडून. मुजीब, काय सांगता येईल? गेल्या आठवड्यात देखील भाजप पक्ष निरीक्षकांसमोर मिनल खदगावकर यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती आणि आताचीही अमित शहा यांची घेतलेली भेट. बरोबर आहे. या भेटीनंतर आपण पाहतो की नांदेडमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. माजी खासदार जे आहेत सध्या ते भाजपमध्ये आहेत, त्यांच्या या सून आहेत. यांनी जिल्हा परिषदेतून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. 6 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत त्या सदस्य म्हणून भाजपकडून निवडून आल्या होत्या. नंतर त्या काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि आता पुन्हा जेव्हा अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्या अशोक चव्हाणांच्या भाचे सून म्हणजे त्या भाच्याची ह्या पत्नी आहेत आणि ह्या देखील आता भाजपकडून इच्छुक आहेत. मागच्या वेळेला जेव्हा पक्ष निरीक्षक आले होते लोकसभेच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये चाचपणी करण्यासाठी, त्यावेळेला यांचे समर्थक असतील किंवा ह्या स्वतः जाऊन तिथे त्यांनी आपण देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून त्या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक मानले जातात. आणि अशात आज आपण पाहतोय की जे प्रमुख जे ताकदवान नेते जे भाजपचे आहेत अमित शहाजी यांची त्यांनी आज तिथे भेट घेतली. त्यामुळे त्यांची ही जी उमेदवारीची जी दावेदारी आहे ती अधिक भक्कम मानली जात आहे. सविस्तर तपशिलासाठी तेव्हा या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय.